सकाळी चहा नाश्ता झाल्यानंतर लाफ्टर शेफ पाहत होते. मला एवढा हा शो आवडतो की मी तो त्याला रिपीट पाहते. खूप वेळा एक एपिसोड पाहिला असेल. आणि कपड्यांच्या घड्याही घालायच्या होत्या. 2 दिवस झालं कपड्यांच्या घड्याच घातल्या नव्हत्या, तर त्याही घालून घेतल्या. नंतर आली झाडू फरशीची वेळ. तर मग मी काय करते, दिवसाआड हे सोपा असं सरकवते आणि मग सगळं स्वच्छ करते. आणि आपण जेव्हा स्वतः करतो ना, त्यावेळेस मग आपल्याला असं रिग्रेट राहत नाही मनामध्ये, वेगळं काही वाटत नाही की हे राहिलं ते राहिलं. म्हणजे मी एक दिवसाआड जरी नाही केलं ना सोप्याच्या पाठीमागचं, तर मला असं वाटायला लागतं की त्याच्यापासूनच म्हणजे थोडीशी जरी धूळ लागले ना, तसं वाटतं की तिथूनच आली की काय. म्हणून हे फिक्स आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे एक दिवसाआड सोपा माझा या साईडला असतो कधी, त्या साईडला असतो कधी. म्हणजे झाडून फरशीही होतं आणि घराचं जे रूप आहे ना तेही सारखं बदलत राहतं या सोप्यामुळे. त्यामुळे सोपाही मी सारखा हलवत असते. आता इथं झाडून ऑलमोस्ट सगळं काढून घेतलं होतं मी. एवढं घर झाडायला मला 20 मिनटं तरी लागतात कमीत कमी. सगळ्यात जास्त टाईम लागतो तो झाडू फरशीसाठी. नंतर फरशी पुसायच्या अगोदर म्हटलं बटाटे उकडून होतील. तर मुलांना सुट्ट्या लागल्यात ना, तर त्यांच्या फरमाईश असतात, हे पाहिजे ते पाहिजे. आणि सगळ्यात जास्त आमच्या घरामध्ये बटाटा लागतो. आलू पराठा असो, बर्गर असो किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी. तर इथं मी आज बनवणार आहे बर्गर. तर त्यासाठी बटाटे उकडायला घालते. आणि जरी काही नसलं ना, तरी डोक्यात असतं की एक टाईम म्हणजे आठवड्यातनं 2-3 वेळा आमच्या घरात बटाट्याच्या रेसिपीज बनल्याच जातात वेगवेगळ्या. तर फरशी पुसेपर्यंत म्हटलं बटाटा उकडूनही होतील आणि छान असे थंडही होतील. त्याचबरोबर परत डोक्यामध्ये आलं की हे बटाटे उकडून होईपर्यंत माझंही थोडंसं बघितलं पाहिजे. मग स्वतःसाठी पण असाच वेळ देत असते मी. म्हणजे जेवढा टाईम भेटेल ना तेवढ्यात. तर बटाटे उकडून झाल्यानंतर मग मी लावलं थोडासा फेस पॅक, जे आपण अगोदर वगैरे लावायचो की नाही, बेसन, हळद, त्याच्यामध्ये दही वगैरे घालून. तर मी हे बनवूनच ठेवते 2-3 दिवसासाठी. कमेंट करून नक्कीच सांगा की याने काय होत नाही ना, कारण मी 2-3 दिवस असं बनवून ठेवत असते फ्रीजमध्ये. आणि जसा टाईम भेटेल म्हणजे असं फरशी वगैरे पुसताना, भांडी घासताना त्यावेळेस लावते. म्हणजे दोन्ही काम होतील. मग तसंच आत्ताही विचार केला की फरशी पुसेपर्यंत हे होईल. फरशी पुसायला पण मला खूप वेळ लागतो. म्हणजे ते पूर्ण धूळ निघली पाहिजे, 15-20 मिनटं लागतात. आता इथं मी अर्धी फरशी पुसली आणि नंतर मग चेहरा धुवायला आले, कारण ते खूप टाईट असं हे होतं. त्यानंतर म्हटलं की याच्यामध्ये बेसन पीठ असतं, त्यामुळं खूप हीट तयार होते. मग मी बर्फ असा चोळला. बर्फही माझ्या फ्रीजमध्ये चेहऱ्यासाठी चोळण्यासाठी म्हणजे असतोच. म्हणतात बर्फ चोळला ना छान स्किन अशी टाईट होते, म्हणून बर्फही मी अधूनमधून चोळते. वरतून मला ना हीटचा खूप त्रास आहे, त्यामुळे पिंपल्स येतात, त्यामुळे बर्फ मी ठेवतेच. छान सगळं घर वगैरे पुसलं. मग आले किचनमध्ये. आता आहे जेवणाचा नंबर, म्हणजे जेवणाचा स्वयंपाक बनवायचा. आणि स्वयंपाकामध्ये मुलांसाठी तर बर्गर बनवायचेच, त्याचबरोबर दुसरं अजून काहीतरी बनवावं लागेल, भाकरी किंवा भाजीवाला. मग इथं बटाटे सोलायला घेतले. आणि याची जी रेसिपी आहे ना, मी या व्हिडिओनंतर अपलोड करीन. तर आज मी तंदुरी बर्गर बनवणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल आणि खरं सांगायचं तर मी एवढाच व्हिडिओ एडिट केला, त्यामुळे एवढंच टाकलं आहे. तर इथं कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो वगैरे पण मी चिरून घेतला त्या बर्गरसाठी. आणि मग सगळं मिक्स करून हे तंदुरी बर्गर बनवले. फ्राईज पण टाकले होते त्याच्यामध्ये बनवायला, म्हणजे एक तेलाचा थेंबही न वापरता हे सगळं मी असं बनवलं. मग छोटे छोटे क्लिप्स घेतलेत ना, तर तेच म्हटलं की एक शेअर करूयात. आपला चॅनल जोपर्यंत ग्रो होत नाही तोपर्यंत असे छोटे छोटे व्हिडिओ टाकूयात. आणि झाल्यानंतर तर मग मी पूर्ण व्हिडिओ टाकेन आणि टाईमही देईल, कारण याला खूप टाईम जातो एडिटिंगला. त्यामुळं जेवढं होतं आहे तेवढं, म्हणजे जेवढं पॉसिबल मला होतं आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करते. तर मुलं आली होती. मग मुलांना ह्या तर गोष्टी खूप आवडतात आणि असं देताना मलाही काही वाटत नाही, कारण हेल्दी आहे. याच्यामध्ये मी भाज्या वगैरे पण टाकल्यात. मस्त फ्राईज पण आहेत बिना तेलाचे. तर आम्ही तिघांनीही मस्त असे बर्गर खाल्ले आज जेवणामध्ये. मी तर काही जेवले नाही, फक्त यांच्यासाठीच स्वयंपाक बनवला होता. तर मुलांसोबत असा वेळ घालवते किंवा असंच काही ना काही ट्राय करत असते. असा होता दिवस. नंतर कलिंगड खायला घेतलं आणि हे तर माझ्या मुलाला खूप आवडतं, म्हणून ते चिरलं होतं. आता हे चिरलंच आहे म्हटल्यानंतर म्हटलं मोजितो बनवूयात. म्हणजे खरं सांगायचं तर जेवण आमचं झालं. माझं तर बर्गर खाल्ल्यामुळं झालं आणि यांनी जेवण केल्यानंतर म्हटले काहीतरी पाहिजे.
तर मग मी मोजितो बनवला वॉटरमिलनचा. याच्यामध्ये फक्त कलिंगडाची पीस, लिंबू, थोडासा पुदिनाचा क्रश केला आणि त्याच्यामध्ये मी घातलेला आहे सोडा. तर मस्त असा हा दिवस गेला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.